साधारणतः 15 वर्षापूर्वीची गोष्ट. माझे काका पोलीस दलामध्ये होते. ही कथा काकांनी मला त्यावेळी सांगितली होती. काका पोलीस दलामध्ये असल्याकारणे त्यांना कधीही केव्हाही ड्युटीवर बोलवले जात असे. असंच एके दिवशी काकांना त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून फोन आला. सावंत, तुम्ही जिथे असाल तिकडून लगेच खाडीवर जावा. मी आलोच पाठीमागून. काका घटनास्थळी पोचले आणि त्यांनी ती बॉडी निरखून बघितली. तेव्हा त्या बॉडीचा गळा कापण्यात आला होता. सावंत म्हणाले की प्रथम बॉडी कोणी बघितली? तेव्हा तिथे झालेल्या जमावापैकी एक मच्छीमार गृहस्थाने हात वर केला आणि म्हणाला, साहेब, मी पाहिली पहिल्यांदा बॉडी. तेवढ्यातच तिकडं वरिष्ठ अधिकारी इन्स्पेक्टर इनामदार तिकडे आले. इन्स्पेक्टर इनामदार आणि सावंत यांनी बॉडी पाहिलेल्या त्या गृहस्थाची कसून चौकशी केली. कसून केलेल्या चौकशीमध्ये असे आढळून आले. इन्स्पेक्टर इनामदार, कधी पाहिली साधारण बॉडी तुम्ही? गृहस्थ, साहेब, मी रामभाऊ. बघा, मी जेव्हा मासे पकडायला जात होतो तेव्हा समुद्र किनाऱ्यावर मला ही बॉडी दिसली. इन्स्पेक्टर इनामदार, म्हणजे नेमकं तुम्ही किती वाजता बघितलात? गृहस्थ, असं विचारताय? बघा, सकाळी 8 वाजता. इन्स्पेक्टर इनामदार, तुम्ही ह्या माणसाला ओळखता का? ह्यावर गृहस्थ, हो साहेब, हे पांडुरंग साठे, गावातील वजनदार व्यक्तिमत्व. 10 एकर शेत जमीन, स्वतःचा प्रशस्त वाडा आणि सगळ्यात महत्त्वाचं दिलखुलास व्यक्तिमत्व. पण असं अचानक काही कळायला मार्ग नाही. इन्स्पेक्टर इनामदार, घरात कोण कोण असतं ह्यांच्या? गृहस्थ, साहेब, त्यांची बायको फक्त. इन्स्पेक्टर इनामदार, अजून काही सांगू शकता का ह्यांच्याबद्दल? गृहस्थ, नाही साहेब. इन्स्पेक्टर इनामदार, ठीक आहे. सावंत, पटकन हॉस्पिटलची ॲम्ब्युलन्स मागवा आणि बॉडी पोस्टमॉर्टम रिपोर्टसाठी पाठवा. आणि तुम्ही अजून काही कळल्यास लगेच आम्हाला कळवा. इन्स्पेक्टर इनामदार आणि हवालदार सावंत दोघेही बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवून पांडुरंग साठे यांच्या घरी चौकशी करण्यात जातात. दारावरची बेल वाजते. इन्स्पेक्टर इनामदार, तुम्ही पांडुरंग साठे ह्यांच्या मिसेस का? अलका साठे, हो, मीच आहे. आणि तुम्ही इथे कशासाठी आला आहात? आणि माझे पती कुठे आहेत? यावर इन्स्पेक्टर इनामदार, मला माफ करा, तुमचे पती आता ह्या जगात नाही आहेत. त्यांच्यावर कोणीतरी धारदार सुरीने वार केला आहे. जोरजोरात रडतात. थोड्या वेळाने अलका साठे सांगतात. अलका साठे, काय म्हणता साहेब? इन्स्पेक्टर इनामदार, हो मॅडम, त्यांचा खून झाला आहे. मी समजू शकतो. तुम्हाला कोणावरती संशय वगैरे? यावर अलका साठे, नाही साहेब, इनमिन घरात आम्ही दोघे, त्यामुळे आता ह्या जमिनीची देखभाल करणार तरी कोण? म्हणून मालकांनी निर्णय घेतला की त्यातील 5 एकर जमीन विकून टाकूया. आणि ह्याच गावात विजय साळुंखे नावाचे डॉक्टर आहेत. यांना गावामध्ये हॉस्पिटल उभारायचे होते. त्यांच्या जमिनींची नितांत गरज होती. आम्हाला सुद्धा जमीन विकायची होती. म्हणून आम्ही हा व्यवहार केला. यावर इन्स्पेक्टर, त्यांची कोणाशी दुश्मनी वगैरे? अलका साठे, नाही साहेब, ते खूप दयाळू. दुश्मनी तर शक्यच नाही. हां, पण एक सांगू शकतो, त्यांना अस्थम्याचा त्रास होता. यावर इन्स्पेक्टर इनामदार, ठीक आहे. तुम्ही दोघेच एवढ्या मोठ्या वाड्यात राहता का? यावर अलका साठे, नाही, आमच्याबरोबर एक नोकरसुद्धा राहत होता. आणि कालच रात्री त्याच्या आईची तब्येत बिघडली असल्याकारणाने तो त्याच्या गावी निघून गेला. यावर इन्स्पेक्टर इनामदार,
त्याचे संबंध पांडुरंग साठे यांच्याशी कसे होते? अलका साठे: चांगले होते. गरीब होता बिचारा, ह्यांच्या मित्राच्या ओळखीचा. गरीब म्हणून आम्ही ठेवून घेतलं त्याला कामावर. आमची सगळी कामे करायचा. नंतर इन्स्पेक्टर इनामदार विचारतात, ठीक आहे, मला तुमच्या नोकराचा पत्ता भेटू शकेल? अलका साठे उत्तर देतात, हो नक्की साहेब. कृपया करून लवकरात लवकर माझ्या पतीच्या खुनाचा शोध लावा. यावर इन्स्पेक्टर इनामदार म्हणतात, हो मॅडम, नक्की तुमच्या पतीच्या खुनाचा शोध लावीन. तुम्ही अजिबात काळजी करू नका. इन्स्पेक्टर इनामदार आणि सावंत दोघेही प्रथम डॉक्टरकडे चौकशी करण्यात जातात. इन्स्पेक्टर इनामदार: डॉक्टर विजय साळुंखे का? तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. डॉक्टर विजय साळुंखे: हो मीच, या ना साहेब. इन्स्पेक्टर इनामदार: गावातील पांडुरंग साठे यांना आपण ओळखता का? यावर डॉक्टर विजय साळुंखे: हो. इन्स्पेक्टर इनामदार: कशी तुमची ओळख झाली हे तुम्ही सांगू शकता? यावर डॉक्टर विजय साळुंखे: हो नक्कीच. काही दुखलं खुपलं की माझ्याकडेच यायचे उपचारासाठी. यावर इन्स्पेक्टर इनामदार: बस एवढीच ओळख? या पलीकडे सुद्धा काही तुमच्या दोघांमध्ये जमिनीचा व्यवहार? डॉक्टर विजय साळुंखे: हो हो नक्कीच. तो व्यवहार आमचा पूर्ण झालेला आहे. यावर इन्स्पेक्टर इनामदार: ठीक आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो, ज्याच्याबरोबर तुमचा व्यवहार झाला आहे त्याचा खून झाला आहे. डॉक्टर विजय साळुंखे: काय म्हणता साहेब? कधी आणि कसा झाला? इन्स्पेक्टर इनामदार: त्याच चौकशीसाठी आम्ही आलो आहोत. त्यांचा एका धारदार शस्त्राने त्याचा खून करण्यात आला आहे. यावर डॉक्टर विजय साळुंखे: साहेब, ज्याने कोणी हा खून केला असेल त्या नराधमाला लवकर पकडा आणि माझी काही मदत लागली तर नक्की सांगा. इन्स्पेक्टर इनामदार: ठीक आहे. इन्स्पेक्टर इनामदार आणि सावंत निघत असताना त्यांचं लक्ष कचऱ्याच्या डब्यात जातं. त्यात तुटलेला पंप दिसून येतो. तेव्हा ते मागे फिरतात. इन्स्पेक्टर इनामदार: तुम्हाला दम्याचा त्रास आहे का? यावर डॉक्टर विजय साळुंखे: नाही. असं का विचारलं? ओह, त्या पंपबद्दल. ॲक्च्युली तो माझ्या एका रुग्णाचा आहे. बिघडला असल्याकारणाने मी तो कचऱ्याच्या डब्यात फेकून दिला. इन्स्पेक्टर इनामदार: ठीक आहे. दोघेही तिथून निघून जातात आणि नोकऱ्याचा शोध घेण्यासाठी पुढे सरसावतात. इन्स्पेक्टर इनामदार: इथे नंदकुमार जोशी कुठे राहतात? रस्त्यावरील गृहस्थ: साहेब, इथून डाव्या बाजूला एक प्रशस्त मैदान लागेल. तिथून 5 घरं सोडली की 6वं घर नंदकुमार जोशींचं. इन्स्पेक्टर इनामदार: ठीक आहे. इन्स्पेक्टर इनामदार आणि हवालदार सावंत आता नंदकुमार जोशीच्या घरी जातात. इन्स्पेक्टर इनामदार: मला नंदकुमार जोशी यांना भेटायचं आहे. हरिभाऊ जोशी: हो साहेब, नंदकुमार जोशी इकडेच राहतो. मी त्याचा बाप आहे, हरिभाऊ जोशी. नंदकुमार हा पांडुरंग साठे यांच्याकडे कामाला आहे. महिन्यामध्ये 1 दिवस इकडे आम्हाला भेटायला येतो. अरे नंदकुमार, तुला विचारण्यास पोलीस आले आहे. नंदकुमार: साहेब, काय झालं? इन्स्पेक्टर इनामदार: हे बघ, भोळेपणाचा आव आणू नकोस. तू ज्यांच्याकडे काम करतो त्यांचा खून झालेला आहे. त्याच्या चौकशीसाठी तुला पोलीस स्टेशन घेऊन जायला आलो आहे. नंदकुमार: नाही साहेब, मी काहीच केलं नाही आहे. मला त्याच्या खुनाबद्दल काहीच माहीत नाही. यावर इन्स्पेक्टर इनामदार: तू आमच्याबरोबर येतो आहेस की नाही? नाहीतर आमच्याकडे दुसरे पण मार्ग आहेत. इन्स्पेक्टर नंदकुमारला पोलीस स्टेशनमध्ये आणतात. रीतसर पद्धतीने त्याला विचारतात, पण तो काही कबुली जबाब देत नाही. त्यामुळे त्याला थोडी मारहाण करतात. त्यानंतर तो अगदी पोपटासारखा बोलू लागतो. नंदकुमार: साहेब, सांगतो. बाईसाहेबाने तुम्हाला अर्धसत्य सांगितलं आहे. माझ्या आईची तब्येत ठीक नाही, पण त्याकरता माझ्याकडे तिच्या उपचाराकरता पैसे नाहीत. म्हणून मी त्या दिवशी मालकांकडे पैसे मागितले, पण त्यांनी देण्यास नकार दिला.
शेवटी नाइलाजाने मला त्यांच्या घरात 50,000 रुपयाची चोरी करावी लागली. हे मालकांच्या लक्षात आले आणि त्यांनी लगेचच मला कामावरून टाकले. हे बाईसाहेबांना माहीत नाही. इन्स्पेक्टर इनामदार: म्हणजे तूच खून केला तर? स्वतःच्या मालकाचा आणि पैसे घेऊन फरार झाला? नंदकुमार: नाही साहेब, मी नाही केला. मी खरं बोलतोय. पण त्यांच्या बाबतीत मला एक गोष्ट माहीत आहे. मी निघताना असं ऐकलं, साहेब कोणाशी तरी फोनवर बोलत होते. मला तू अर्धेच पैसे दिलेस, पूर्ण कधी देणार आहेस, एवढेच मी ऐकलं. हवालदार सावंत: साहेब, याच्यात झडझडीत एक कंगवा सापडला आहे. तो पुढील बाजूने कंगवा असून मागील बाजूचे टोपण खाली केल्या छोटंसं धारदार शस्त्र आहे. इन्स्पेक्टर इनामदार 2-3 कानाखाली पेटवून: हे तुझंच आहे ना? बोल बोल ना आता, काय झालं? नंदकुमार: नाही साहेब, खरंच मी काही केलं नाही आहे. इन्स्पेक्टर इनामदार: काहीच केलं नाहीस तर हे तुझ्याकडे कसं आलं? तेव्हा डॉक्टर शिंदेचा फोन इन्स्पेक्टर इनामदार यांच्या मोबाईलवर येतो. इन्स्पेक्टर इनामदार: पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काही कळाले का? डॉक्टर शिंदे: हो, त्यांचा खून झाला आहे. त्यांना अस्थम्याचा त्रास होता. इन्स्पेक्टर इनामदार: हो, मला त्यांच्या पत्नीकडून कळालं. पण त्यांचा गळा कापून खून झाला आहे ना? डॉक्टर शिंदे: नाही, खुनी फार चालाक आहे आणि त्यांनी दिशाभूल करण्यासाठी केले आहे. इन्स्पेक्टर इनामदार: म्हणजे? डॉक्टर शिंदे: रात्री साधारण 10च्या सुमारास त्यांच्या गुदमरून मृत्यू झाला आहे आणि नंतर 2 तासांनी दिशाभूल करण्यासाठी त्यांचा गळा कापण्यात आला आहे. इन्स्पेक्टर इनामदार: बाप रे, म्हणजे खून 2 तास अगोदर झालेला आहे आणि तो पण गुदमरून? डॉक्टर शिंदे: आणि इनामदार साहेब, एक सांगतो, जो कोणी खुनी आहे त्याला माहीत आहे की त्यांना अस्थम्याचा त्रास होता ते. इन्स्पेक्टर इनामदारांनी डॉक्टर विजय साळुंखे यांच्याकडे तुटलेला पंप बघितला आणि त्यांच्या लक्षात आलं, अर्धा पंप तर डॉक्टरकडे बघितला. नोकराकडून काही पैशाबाबत सुद्धा साठेच्या बाबतीत ऐकलं होते. तर एकदा तलाठी ऑफिसला जाऊन जमीन संदर्भातील व्यवहाराबाबत माहिती काढूया. आता इन्स्पेक्टर इनामदार आणि हवालदार सावंत दोघेही तलाठी ऑफिसमध्ये जातात. इन्स्पेक्टर इनामदार: साहेब, मला पांडुरंग साठे आणि डॉक्टर विजय साळुंखे यांच्यातील जमिनीबद्दलच्या व्यवहाराची माहिती हवी आहे. तलाठी ऑफिसर: हो, नक्की. त्या दोघांमध्ये व्यवहार झाला आहे, पण पैसे अर्धेच दिले गेले आहेत. इन्स्पेक्टर इनामदार: काय? अजून काही तुम्हाला ह्याबद्दल माहिती आहे? तलाठी ऑफिसर: नाही, तुम्ही आमच्या रेकॉर्डमध्ये तपासू शकता. इन्स्पेक्टर इनामदार: ठीक आहे. इन्स्पेक्टर इनामदार स्वतःशीच पुटपुटतात, तो डॉक्टर खोटं का बोलले? तो पंप जरी बिघडला असला तरी तोडायची गरज काय होती? आणि डॉक्टरांना साठेच्या अस्थम्याबद्दल माहितीसुद्धा असणारच. डॉक्टर आपल्याला गुमराह करतात आणि आपण चुकीच्या माणसाला आत टाकले असं वाटते. ताबडतोब इन्स्पेक्टर इनामदार आणि हवालदार सावंत आपली गाडी डॉक्टरांच्या क्लिनिककडे वळवतात आणि बघतात तर काय, डॉक्टर विजय साळुंखे निघण्याच्या गडबडीत असतात. तेव्हाच इन्स्पेक्टर इनामदार यांना एका अनोळखी व्यक्तीचा फोन येतो. अनोळखी व्यक्ती: साहेब, आम्ही एका डेड बॉडी खाडीत फेकलेल्या माणसाचा व्हिडिओ काढला आहे. इन्स्पेक्टर इनामदार: हो, पाठवा लवकरच. इन्स्पेक्टर इनामदार: डॉक्टर कुठे चाललात? डॉक्टर विजय साळुंखे: काही नाही, इमर्जन्सी केस आहे, तिथेच चाललो आहे. इन्स्पेक्टर इनामदार: चला पोलीस स्टेशनमध्ये. डॉक्टर विजय साळुंखे: तुमच्याकडे काही पुरावा वगैरे? इन्स्पेक्टर इनामदार: चला पोलीस स्टेशनमध्ये तुम्हाला सर्व पुरावे दाखवतो. तुमचे सगळे कारनामे कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहेत. तेव्हा आता चला, यातून तुमची सुटका नाही. डॉक्टर विजय साळुंखे: तेव्हा पटकन डॉक्टर बोलून जातात, तिथे एकही CCTV कॅमेरा नाही. इन्स्पेक्टर इनामदार: हे सगळं तुम्हाला माहीत होतं. तुमच्या माहितीकरता सांगतो, तुम्ही डेड बॉडी जेव्हा खाडीमध्ये फेकत होता
तेव्हा एका जोडप्याने निसर्गाचा व्हिडिओ करता करता तुमचाही सुंदर पद्धतीने व्हिडिओ केला आहे. तो आमच्याजवळ आहे. आता सगळं कबूल कर, नाहीतर तुला चांगला चोप देतो. डॉक्टर विजय साळुंखे: हो, मीच केला त्या म्हाताऱ्याचा खून. वीट आला होता. सारखा आपला फोन करून विचारायचा, कधी देणार उरलेले पैसे. सारखं आपलं त्या म्हाताऱ्याचं पैशांनी पैसे. कुठून आणून उरलेले पैसे. सांगितलं देतो पैसे. सध्या जेवढे होते तेवढे सगळे दिले. बाकीचे जसे मिळतील तसे देईन. ऐके ना म्हातारा. शेवटी राग अनावर नाही झाला. शेवटी मनाशी निश्चय केला की ह्या म्हाताऱ्याचा काटा काढायचा म्हणून. त्या दिवशी रात्री मला त्याचा फोन आला. हे बघा, तुम्ही माझे सगळे जमिनीचे पैसे द्या, अन्यथा माझी जमीन मला परत करा. साहेब, अशा वेळी काय करायचं मी. त्या जागेवर हॉस्पिटल उभारण्याचे बांधकामसुद्धा चालू केलं होतं. आता लाखो पैसा त्यात लागला होता. इन्स्पेक्टर इनामदार: पुढे बोल. डॉक्टर विजय साळुंखे: त्याच दिवशी रात्री संतापाने माझ्याकडे आले आणि म्हणाले, जर तू पूर्ण पैसे दिले नाहीस तर मी पोलीसमध्ये जाईन. माझ्यासारख्या विद्वान डॉक्टरला पोलिसांची धमकी. मी संतापलो. प्रथम मी त्याचा गळा दाबला. मला माहीत होतं की त्यांना अस्थम्याचा त्रास आहे आणि दिशाभूल करण्यासाठी मी धारदार शस्त्राने त्याचा गळा कापला आणि डेड बॉडी खाडीत फेकून दिली. आणि त्याच दिवशी रात्री मला नंदकुमार भेटला. त्याने मला त्याच्या बाबतीत घडलेली सर्व हकीकत सांगितली. त्याचं सांत्वन करण्यास त्याला मिठी मारत असताना त्याच्या खिशातून ते धारदार शस्त्र टाकलं, जेणेकरून खुनी सापडला तरी त्याचं पूर्ण शक नोकरावर जावं. इन्स्पेक्टर इनामदार: तुला तर फाशीच झाली पाहिजे. चला रे घेऊन, चला ह्याला कोर्टात. इन्स्पेक्टर इनामदार आणि हवालदार सावंत डॉक्टर विजय साळुंखे यांना बेड्या ठोकतात.